यासंबंधी आम्ही सतत भूमिका घेत होतो की धनगर समाज यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सवलती मिळायचा अधिकार आहे. आज जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांनी बारामतीला शब्द दिला होता की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणाचा निर्णय घेऊन राहू, हे सांगून आता जवळपास 8 वर्ष राहील ते सत्तेवर होते. म्हणजे थोडे दिवस नव्हते, आताही सत्तेवर आहेत. आणि त्यामुळे पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार होते. आज त्यांचं राज्य त्यांचं आहे, केंद्रात त्यांची सत्ता आहे. आणि गरीब विचारल्या धनगरांना मुंबई हायकोर्टात न्याय मिळत नाही, दिल्लीमध्ये न्याय मिळत नाही. आता पहिल्या कॅबिनेटमध्ये काय चमत्कार ते करणार आहे याच्याकडे आमचं लक्ष आहे. पण जे काही निर्णय होत आहेत त्याच्या पाठीमागे राज्य आणि केंद्र सरकारने आपली भूमिका न्यायालयात योग्य पद्धतीनं मांडली नाही आणि त्याची किंमत गरीब धनगर समाजाला द्यावी लागते.